कोल्हापूर शहरात मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे। 18 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजेपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी शिवाजी पुलाजवळ तसंच इतर प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून व्यापक कारवाई केली। या कारवाईत ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, म्युझिकल आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर, प्रवेशबंद मार्गातून वाहन चालवणं, मद्यप्राशन करून वाहन चालवणं, वाहनांमध्ये बेकायदेशीर मॉडिफिकेशन तसंच वाहन चालवण्याचा परवाना नसणं या कारणासाठी कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेत 409 वाहन चालकांच्यावर कारवाई करत 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। डुप्लिकेट सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न असलेली सुमारे 32 वाहनं ताब्यात घेऊन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय। कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये दिनांक 18/2/2026 ते संध्याकाळी 6 वाजल्यापासून शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी जे मोटर वाहन कायद्यानुसार केसेस केलेल्या आहेत, यामध्ये एकूण 409 वाहनावरती आम्ही केसेस केलेले आहेत। 3,49,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। तर यामध्ये जो दंड आहे यामध्ये ट्रिपल सीट आहे, जवळजवळ 41 केसेस आहेत। सायलेन्सरच्या केसेस 11 केसेस केलेल्या आहेत। ड्रंकन ड्राईव्हच्या 10 केसेस केलेल्या आहेत। म्युझिकल हॉर्न 32 केसेस केलेले आहेत। कर्कश हॉर्न 22 केसेस केलेले आहेत। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी 18 तारीख आणि 19 तारखेला या अनुषंगाने विशेष मोहीम घेण्याबाबत कळवलं होतं। तर त्या आदेशानुसार SDPO सिटी ॲडिशनल SP कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आलेली आहे। तर यामध्ये आणखी जे सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालवणारे, हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत, तर यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत। आज एकूण 35 वाहने जप्त करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तर इथून पुढे सुद्धा जे सायलेन्सर मॉडिफिकेशन आणि हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत, तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे।